पाहुयात पुढची बातमी। उद्योगमंत्री उदय सामंतांनी पुण्यामध्ये उद्योजकांची बैठक घेऊन युद्धाचा औद्योगिक क्षेत्रावर होत असलेला परिणाम याचा आढावा घेतलाय। अद्याप व्यावसायिकांपर्यंत गॅस पाईपलाईन पोहोचले नाहीये, त्यासाठी कॅम्प लावणार असल्याचं त्यांनी सांगितलं। 15,000 रुपयाला गॅस विकला जात असेल तर कारवाई करण्यात येणार असा इशारा देखील सामंतांनी दिला। इंधनाचा तुटवडा, गॅसचा तुटवडा आणि उद्योजकांशी आणि प्रशासनाशी संवाद साधण्यासाठी मी पुण्यामध्ये आहे। या बैठकीमधनं अनेक मुद्दे पुढे आले। जी पाईपलाईन गॅसची आहे ती अनेक ठिकाणी अजून जाणं बाकी आहे, काही ठिकाणी गेलेली आहे इंडस्ट्रीजच्या समोरून, परंतु इंडस्ट्रीजनं ते गॅसचं कनेक्शन घेतलेलं नाही। तर आज आम्ही 1 महिन्याचा एक कालावधी असा तयार केला आहे की जिथे ही गॅसची पाईपलाईन आहे ती टाकण्यासाठी आणि ते कनेक्शन घेण्यासाठी कॅम्प आमच्या आरो लेवलला केले जातील। याचं पूर्ण मॉनिटरिंग विभागीय आयुक्त करतील। अनेक उद्योजकांनी असं सांगितलं की 15,000 10,000 रुपयाला गॅस विकला जातोय, अशा पद्धतीच्या तक्रारी दाखल करून घ्याव्यात। जर तक्रार दाखल झाली नाही तर पोलिसांनी सुमोटो कारवाई करावी असे देखील मी निर्देश दिलेले आहेत।